नमस्कार, मैं हूं अनुष्का राय और आप देख रहे हैं इंडिया फैक्ट न्यूज। आइए नजर डालते हैं आज की खबर की ओर। सावनेर तहसील के अंतर्गत ग्राम पटना सावंगी में स्टेट बैंक के सामने न्यू वैरायटी कमर्शियल कलेक्शन के नाम से 2016 से कपड़े की बड़ी दुकान शुरू है, जिसमें 2 पुरुष और 6 महिला काम करते थे। पीड़ित भोजराज भूते ने अपनी दुकान के स्टॉक में कमी देखी तो उन्हें दुकान में काम करने वाले कामगारों पर संदेह हुआ। रोज दुकान में काम करने वाले हेमराज पटोले ने हमेशा की तरह 23 अगस्त 2024 के दिन सुबह 9 बजे दुकान खोली और कुछ देर बाद सराटे नाम का व्यक्ति दुकान पर प्लास्टिक की चटाई खरीदने दुकान पर आया। चटाई लेकर हेमराज पटोले चटाई का बिल बनाने के लिए काउंटर पर आया। पीड़ित भोजराज भूते को बिल बनाने को कहा गया और चटाई का साइज बड़ा दिखने पर पीड़ित भूते को शक हुआ, जो कि उन्हें पहले से ही था। भूते ने चटाई को खोलकर देखा तो उसमें 2 साड़ियां और 3 शर्ट देखी, जिसकी कुल कीमत 4500 रुपए से अधिक थी। पीड़ित भूते ने तुरंत पुलिस अधिकारी से संपर्क किया, जिस पर पुलिस अधिकारी ने तुरंत दुकान पर आकर हेमराज पटोले से पूछताछ की। हेमराज पटोले ने अपनी चोरी स्वीकार की और बताया कि मेरे साथ ही साथ दुकान में कपड़े की चोरी में शामिल 6 महिला और 3 पुरुष थे। पुलिस अधिकारी हावरे ने चौकी में सभी आरोपियों पर रिपोर्ट दर्ज की। चौकी में अधिकारी हावरे के सामने सभी 9 आरोपियों ने अपना गुनाह कबूल किया, लेकिन सभी आरोपियों का रिमांड न लेकर हावरे मेजर ने सूचना पत्र देकर आरोपियों को छोड़ दिया व पीड़ित भूते का बयान लेने से मना कर दिया। भोजराज जगन्नाथजी भूते आहे। माझा 8-9 वर्षापासून पाटण सांगवी स्टेट बँकेसमोर दुकान आहे। 23/8/24ला माझ्या दुकानात चोरी झाली। मी रंगेहात पकडलं। तेव्हाच मी पोलिसला तुरंत बोलावलं। पोलीस आली आणि आरोपीला रंगेहात पकडल्यानंतर आरोपीला विचारलं की तू येथे किती दिवसापासून चोरी करत आहे आणि किती लाखाची चोरी केली। तेव्हा आरोपीने सांगितले की मी येत्या 5-6 वर्षापासून चोरी करत आहे। 8-9 लाखाचा माल मी आजपर्यंत चोरलेला आहे। तेव्हा पोलिसने पुन्हा त्याला विचारले की तुझ्यासोबत कोण कोण आहे, तर त्यांनी पुन्हा 6 मुलींचे नावं पण सांगितले। एवढं सगळं बोलून माल घेऊन आणि आरोपीला घेऊन पोलीस चौकीत गेला। त्याच्यानंतर समोर काय झालं सर? आम्ही पोलीस चौकीत गेलो। मी तिथे त्यांना रिपोर्ट लिहिली। रिपोर्ट लिहायला सांगितली। रिपोर्टमध्ये मी जो माझा 8-9 लाख म्हणजे 10 ते 15 लाखाची जी चोरी झालेली आहे ते रिपोर्टमध्ये नमूद करा असं म्हटल्यावर हावरे पोलीस यांनी ते 10 ते 15 लाखाचा माल त्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यास नकार दिला। म्हणे आपण हे नंतर पाहू। का बरं सर ते नाकारत होते? हे तर त्यांनाच माहीत, काय त्यांच्या मनात काय होतं काय नाही हे आपण आज सांगू नाही शकत। ते असं म्हणाले की हा पॉईंट आता याच्यात टाकू नका। अच्छा। त्यानंतर तुरंत जे जे आरोपीने नाव सांगितले होते, प्रिया उकंडे, मोना कावडे, साक्षी डफरे, ललिता सोनकुसडे, येशू बागडे व तिलक पठारिया यांना तुरंत बोलावले और जो माल घेणारा व्यक्ती होता याच्यासोबत विजय सराटे यांना तुरंत बोलावले आणि हे आले सुद्धा व मॅडमच्या समोर आणि यांच्या समोर आम्ही चोरी केली हे कबूल केले। यांनी ते कबूल केल्यानंतर मला म्हणाले की आता आम्ही तुम्हाला न्याय देऊ, तुम्ही सध्या चालले जा। त्यानंतर मी आलो। मला वाटलं की हे न्याय देईल। त्यानंतर यांनी आपली मला वापस व्हायच्या अगोदर मोकासे मॅडम जे चौकी इंचार्ज आहे आणि हावरे जो तपास अधिकारी बनला त्यांनी मला कटाक्षानं सांगितलं की अशा मामल्यामध्ये काय होते आम्हाला माहीत आहे, अर्ध गाव आम्ही आरोपी बनू व यांचे जे घरवाले आणि परिवार आहे यांनासुद्धा आम्ही आरोपी बनू, एवढं मला आश्वासन दिलं। आता तुम्ही जा म्हणे, आम्ही सगळं का करायचं ते पाहतो म्हणे। त्याच्यानंतर सरकार त्यांनी काही कारवाई केली का आरोपींवर? आरोपीला जो होता मुख्य आरोपी आपला हेमराज पटोले यांना अरेस्ट केलं आणि त्यांचा रिमांड घेतो म्हणून त्यांना रिमांड घेतलं आहे त्यांना आणि त्यांना गुडफेतमध्ये घेऊन आरोपीने आम्हाला माहीत आहे जो माल यांनी म्हणजे गावात विकलेला आहे आणि आजूबाजूला विकलेला आहे ते एकट्या हेमराजने कमीत कमी 100च्या वर नावे सांगितली आहे, पण ते नावे यांनी गुप्त ठेवून फक्त आमच्यासमोर 7-8 व्यक्तीची नावे सांगितली आणि म्हणाले की एवढेच नावे आहे, जेव्हा की 100च्या वर हेमराजजीने नाव सांगितलेले आहे। तपास अधिकाऱ्याने ते नाव बाजूला ठेवून जे नाव सांगितले त्यांच्या घरी गेले
त्यांना दळकळ दुकळ करून का तुम्ही माल विकत घेतला, तुम्हाला आरोपी बनवत आहे. तर त्या प्रत्येकाकडून त्यांनी रिश्वतमध्ये पैसे घेतलेले आहे आणि ते नाव बाजूला ठेवून मला न्यायापासून वंचित केलेले आहे त्यांनी. आपली काय प्रशासनाकडून पोलीस विभागाकडून काय मागणी आहे? हां, माझी मागणी हेच आहे का जो चोरी गेलेला माल आहे, मला माहीत आहे 4-5 वर्षापासून हे चोरी करत आहे. त्यांनी जो माल विकला, माल तर मला मिळत नाही हे मला पक्कं माहीत आहे. ते त्याचा बहाणा देतात. माझी डिमांड एकच आहे का जो माल यांनी विकलेला आहे आणि कोणाकोणाला विकलेला आहे त्याला आरोपी करा. आणि या कामामध्ये ज्या घरच्या लोकांनी अजून काही लोकांनी जो सपोर्ट केलेला आहे त्यांना पण आरोपी करा, जो नियमात बसते. मला त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे. पण तपास अधिकाऱ्यानं याच्यावर काही हे नाही केले. यांनी नुसतं हेच सांगितलं मला की 2-2.5 महिने तपास चालणार आहे. 2-2.5 महिने तपास चालणार आहे आणि 10 ते 15 लाखाचा जो माल माझा गेलेला आहे तो आम्ही म्हणजे तपास करू व तुम्हाला न्याय देऊ. तेव्हा तपास अधिकारी हावरे यांनी मला न्याय दिला नाही. त्याच्यानंतर मी कंप्लेंट म्हणून चौकी इंचार्जकडे गेलो. त्याच्यानंतर आम्ही सावनेरला गेलो. सावनेरला गेल्यानंतर आम्ही पहिल्या वेळेस जेव्हा गेलो सोमवारला, म्हणजे तारीख तर तेवढी नाही, पहिल्या वेळेस जेव्हा गेलो ठाणेदाराला आम्ही मिळालो. ठाणेदाराला आम्ही सगळी हकीकत सांगितली. तेव्हा ठाणेदार म्हणाला की हे प्रकरण मी माझ्या हातात घेतो आणि हेमराज पण मी मुख्य आरोपी आहे. आता नवीन कायद्यानुसार त्याचा रिमांड घेतो व त्याच्याकडून मी सगळं वधून घेतो की तू कोणाकोणाला माल विकलेला आहे व तुम्हाला आम्ही न्याय देतो. मी त्यांना हे सुद्धा म्हटलं की माझ्या दुकानाचा अजूनपर्यंत जायजा घेतला नाही, चोराला माझ्या दुकानात आणले नाही, ते माल कसे चोरून नेत होते हे प्रॅक्टिकलसुद्धा केलेलं नाही आणि माझं आजपर्यंत बयानसुद्धा घेतलेलं नाही. पण त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, आम्ही वापस आलो. नंतर पुन्हा आम्ही 12 तारीखच होती कालची, 12 तारखेला पुन्हा मी माझे सहयोगी घेऊन गेलो. जे सोमवारला यांनी आश्वासन दिलं होतं 3 दिवसा पहिले, त्याच्यावर यांनी काहीच अंमल नाही केली, नुसता फ्लॅश मारला त्यांनी आणि आम्हाला वापस केलं. जेव्हा आम्ही काल गेलो आणि त्यांना काही प्रश्नाचा भडीमार केला, विचारलं, तेव्हा मग त्यांनी म्हटलं की मी हावरेला बोलवतो, आज तुमचं बयान घेतो आणि हा तपास मी चौकी इंचार्ज मोकासे मॅडमकडे देतो आणि तुम्हाला पूर्णपणे न्याय देतो, असं त्यांनी काल आम्हाला कबूल केलं. शासनाकडून अगर कारवाई किंवा ही झाली नाही तर आपण समोर काय करणार? अगर शासनाकडून या अधिकाऱ्याकडून मला न्याय नाही मिळाला, माझ्यावर अन्याय जर झाला, तर माझं आखरी धोरण राहील या चौकीच्या म्हणजे पोलीस स्टेशनच्या पुढे धरना उपोषण करणार मी. फिलहाल अभी के लिए इतना ही. यदि आप हमारे चैनल पर विज्ञापन देना चाहते हैं तो नीचे दिए गए मेल आईडी या कांटेक्ट नंबर पर संपर्क कर सकते हैं. और इंडिया फैक्ट न्यूज से जुड़ने के लिए हमारे पेज को लाइक और सब्सक्राइब करना ना भूलें. अगली खबर तक के लिए फिलहाल मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें.